नमस्कार. उत्तम मराठी दिनविशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या दिवशी म्हणजे 19 डिसेंबर रोजी भारतात आणि जगभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीज राजवटीपासून मुक्त झाला. हा दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय लष्कराने 18 डिसेंबर रोजी ऑपरेशन विजय अंतर्गत गोवा, दमण आणि दीववर हल्ला केला. अवघ्या 36 तासांच्या या लष्करी कारवाईनंतर 19 डिसेंबर 1961 रोजी तत्कालीन पोर्तुगीज गव्हर्नर मेनू वासालो डी सिल्वा यांनी भारतासमोर आत्मसमर्पण करारावर स्वाक्षरी केली. त्यामुळे गोवा, दमण आणि दीव भारताचा भाग बनले. नंतर 30 मे 1987 रोजी गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला, ज्यामुळे ते भारतीय प्रजासत्ताकचं 25वं राज्य बनलं. त्याचवेळी दमण आणि दीव हे केंद्रशासित प्रदेश म्हणून निर्माण करण्यात आले. 19 डिसेंबर 1934 रोजी देशाच्या 12व्या राष्ट्रपती आणि स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती यांचा जन्म महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील नडगाव इथं झाला. प्रतिभा पाटील यांनी भारतीय राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि 21 जुलै 2007 रोजी त्या भारताच्या राष्ट्रपती झाल्या. 2012 पर्यंत त्यांनी हे सर्वोच्च घटनात्मक पद भूषवलं होतं. 19 डिसेंबर 1842 रोजी अमेरिकेने हवाईला प्रांत म्हणून मान्यता दिली. ही ओळख हवाईच्या महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात होती. हवाई 1893 पर्यंत स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात होतं, परंतु 1894 मध्ये ते प्रजासत्ताक बनलं. यानंतर 1898 मध्ये हवाईने स्वतःला अमेरिकेच्या स्वाधीन केलं. हवाईचा प्रवास शेवटी 21 ऑगस्ट 1959 रोजी संपला, जेव्हा ते अमेरिकेचं 50वं राज्य बनलं. टायटॅनिक हा आयकॉनिक चित्रपट 19 डिसेंबर 1997 रोजी रिलीज झाला होता. हा चित्रपट त्यावेळी जगातील सर्वात महागडा चित्रपट होता. नंतर या चित्रपटाने एकूण 11 ऑस्कर पुरस्कार जिंकले. टायटॅनिकची कथा RSM टायटॅनिक नावाच्या जहाजाच्या पहिल्या आणि शेवटच्या प्रवासावर आधारित आहे, जे 1912 मध्ये साऊथहॅम्प्टनहून निघाले आणि अटलांटिक महासागरात बुडालं. जेम्स कॅमेरॉन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला देखील आजच्या दिवसाविषयी काही खास माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी उत्तम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.